जर लॉन्च झाला त्यामध्ये हिंदुत्वाचा वारसा आम्ही पुढे नेतो असं त्या ठिकाणी आनंद दिघे साहेब तसं त्यांनी मुख्यमंत्र्यांना सर्वप्रथम तर धर्मवीर जो पहिला आला त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूपर्यंत दिघे साहेबांच्या बाबतीत असलेल्या या चित्रपटामध्ये दिघे साहेबांच्या बाबतीत दाखवलं गेलं आणि इंटरव्हल नंतर दिघे साहेबांना सोडून नंतर स्टोरी लाईन वेगळीच झाली. आता जो टीजर आलेला आहे, जो ट्रेलर आलेला आहे आता ह्या धर्मवीर 2चा, त्याच्यामध्ये मी जर का तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये आलो तर मला बाजूला सारून तू हिंदुत्वाला जवळ कर, असा जो डायलॉग आहे जो दिघे साहेब शिंदेंना सांगताय असं जे दाखवण्यात आलेलं आहे, मला असं वाटतं हे खूप फेक आहे, हे खूप खोटं आहे. अहो, ज्या वंदनीय बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार घेऊन हिंदुत्वाची ताकद निर्माण केली, त्याच विचारांवरती उभं आयुष्य दिघे साहेब चालले. दिघे साहेबांनी त्याच हिंदुत्वाचा प्रचार प्रसार केला. मग ह्या हिंदुत्वाच्या बाबतीत किंतु परंतु दिघे साहेबांच्या मनामध्ये का म्हणून असेल, दिघे साहेब का म्हणून असं शिंदेंना सांगतील? खरं तर हा डायलॉग असा पाहिजे होता की दिघे साहेब त्यांना सांगतायत की उद्या जर का एकनाथ तू जर का ह्या हिंदुत्वामध्ये आणि माझ्यामध्ये जर का तू मध्ये आलास, आडवा आलास, तर तुला बाजूला सारून मी हिंदुत्वाला जवळ करीन. पण असं नसून दिघे साहेबांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि स्वतःची प्रतिमा कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न या ट्रेलरमधनं दिसतोय. ज्या हिंदुत्वाच्या बाबतीत हे लोक गोष्टी करतायत, काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या चित्रपट काढणाऱ्यांना दिघे साहेबांच्या हिंदुत्वावरती शंका आहे का, कुठेतरी त्यांच्यावरती विश्वास नाही का? आता 2000 साली जर का दिघे साहेबांनी शिंदेंना अशी गोष्ट सांगितली असेल तर मग अजून एक प्रश्न उद्भवतो की 2009 साली वंदनीय बाळासाहेबांनी जेव्हा प्रतिभाताई पाटलांना काँग्रेसच्या जेव्हा पाठिंबा दिलेला, त्यावेळेला हा प्रश्न कुठेही एकनाथजींच्या मनात आला नाही का की काँग्रेसला यांनी पाठिंबा दिलाय म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधात आपण काहीतरी काम करतोय? मुळात असा विषय आहे की पक्षाच्या हिताची भूमिका हे पक्षश्रेष्ठी घेत असतात. जी बाळासाहेबांनी घेतली तीच दिघे साहेबांनी मानून पुढे चालले. त्यावेळेला ते दिघे साहेब कधी काही बोलले नाहीत उभ्या आयुष्यात. आपल्या पक्षप्रमुखांच्या विचारांवरती जे पक्षाच्या हिताचं आहे, जे लोकांच्या हिताचं आहे, जर का अशी भूमिका असेल तर ते दिघे साहेबांनी सदैव ते पाळलं आणि ते वाढवलं. पण हे शिंदेंना कुठेतरी पटत नाहीये की पक्षप्रमुखांची भूमिका काय असेल आणि मग शिंदेंचं हिंदुत्व हे बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या हिंदुत्वाच्या वरती आहे का, असा प्रश्न मनामध्ये येतो. आता अजून एक गोष्ट आहे, जो गंभीर संवाद तिकडे झालाय की 20 वर्षांपूर्वी एक दाढीवाला बेसावध होता असं माझ्या ऐकण्यात आहे की असं कुठेतरी दाखवलं गेलं. तर बाळासाहेबांसारखं गुरुतुल्य नेतृत्व दिघे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असताना दिघे साहेबांच्या मनामध्ये आपण बेसावध राहिलो अशी भूमिका येऊ शकते का, असा विचार येऊ शकतो का, हा मुळात एक प्रश्न आहे. आणि अशा संवादामुळे 20 वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते, पक्षप्रमुख आणि दिघे साहेब यांच्यामधला कुठेतरी संभ्रम निर्माण करून ही दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का या पिक्चरच्या माध्यमातून? बरं, ह्याच्या पलीकडे अजून एक गोष्ट आहे की 20 वर्षांपूर्वी ठाण्यातील एका दाढीवाल्याला बेसावध होता, जाता जाता दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला. याऐवजी असा डायलॉग हवा होता की ठाण्यातील एका दाढीवाला गेल्या 20 वर्ष सत्तेची सर्व महत्वाची पदं उपभोगली, जेव्हा चौकशीच्या भीतीने गद्दारी केली तेव्हा जाता जाता सगळं घेऊन गेला. आता ह्या सगळ्या गोष्टीवरनं भविष्यामध्ये, आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राची जनता, तळागाळातील शिवसैनिक हे ह्यापुढे हेच म्हणेल की आमच्या शिवसेनेच्या आणि मातोश्रीच्या आड जर का तुम्ही आलात तर तुम्हाला सारून बाजूला करून आम्ही आमचं हिंदुत्व आणि आम्ही आमचा भगवा ध्वज या ठाण्यावर आणि महाराष्ट्रावरती नक्कीच फडकवू. आपण बघू शकाल की मध्यंतरी ह्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर स्वतः एकनाथजींनी अशा एका ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे की धर्मवीर पहिल्यामध्ये काही सीन्स खोटे आहेत
आणि आता धर्मवीर 2 जो येतोय त्याच्यामध्ये मी काहीशा खऱ्या गोष्टी दाखवणार आहे. मजेशीर गोष्ट आहे की धर्मवीर 2च्या ट्रेलरमध्येच खूपशा गोष्टी खोट्या दाखवल्या गेल्या आणि धर्मवीर पिक्चरमध्ये देखील जो शेवटचा सीन आहे की दिघे साहेब गेल्यानंतर हे काय खांद्यावरती वगैरे साहेबांना वगैरे आणतात, हे भंपक कथा आहेत. आणि दिघे साहेबांसारख्या नेतृत्वावरती जेव्हा तुम्ही चित्रपट दाखवताय, चित्रपट काढताय, त्यावेळेला दिघे साहेबांच्या आयुष्यातल्या घडलेल्या घटना, त्यांच्या जवळ असलेला उभा हा जनसागर, त्यांच्यामध्ये असलेली जवळची लोक, मग ती शहरातली असो, ग्रामीण भागातली असो, आदिवासी पाड्यातली असो, ह्यांचे अनुभव घेऊन तुम्ही पिक्चर काढायला पाहिजे होता. तो चित्रपट तसा न काढता स्वतःच्या आयुष्यावरती काढलात. बरं, तुमच्या आयुष्यात जसा दिघे साहेबांनी आमूलाग्र बदल घडवला तशा अनेकांच्या घडवलेलं आहे. आज इथे बसलेली ही सगळी मंडळी जुनी दिघे साहेबांचीच अनुयायी आहेत, त्यांचेच संसार घेऊन पुढे चाललेले आहेत. ह्यांच्या आयुष्यामध्ये पण दिघे साहेबांनी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. ह्यांनी जो पिक्चर ठरवलेला आहे हा स्वतःच्या स्टोरी लाईन घेऊन ठरवलेला आहे. उद्या जर का मी पुतण्या म्हणून माझ्या मनात आलं की मी लहान असताना दिघे साहेबांनी मला असं असं सांगितलेलं आणि त्याच्यावरती मी जर का पिक्चर रेखाटायला गेलो तर ते योग्य ठरेल का? ह्यांच्यापैकी अनेक जण असं बोलू शकतात की साहेबांबरोबर आम्ही 40-40 वर्ष काम केलंय म्हणून आम्ही काहीतरी एक पिक्चर काढतो आणि मग दिघे साहेबांनी आम्हाला तसं सांगितलेलं, आम्हाला असं सांगितलेलं, असं जर का सांगून जर का एखाद्याने पिक्चर काढला. म्हणून ह्यावरनं खूप स्पष्ट आहे की दिघे साहेबांची प्रतिमा वापरून, दिघे साहेबांचं नाव वापरून, दिघे साहेबांच्या बाबतीत चित्रपट आम्ही काढतोय हे सांगून स्वतःची इमेज बिल्डिंग कशी करायची आणि आपण केलेली पापं कशी लपवता येतील ह्याच्याकडे लक्ष द्यायचं, हे खूप स्पष्ट आहे. दिघे साहेबांची प्रतिमा ह्यामुळे तुम्ही मलिन करण्याचं काम केलेलं आहे आणि स्वतःची प्रतिमा वाढवण्याचं काम तुम्ही ह्या प्रयत्नामध्ये आहात हे दिसून येतं. ह्या निवडणुकीच्या आणि या मधल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एबीपी माझा कट्टावरती माझ्या मते शिंदेंनीच असं सांगितलेलं की दिघे साहेबांचा मृत्यू कशामुळे झाला आणि तो हार्ट अटॅकमुळे झाला असं त्यांच्या बोलण्यातनं आलेलं. त्याची एक क्लिप देखील आहे. पण हे जर का तुम्ही त्यावेळेला सांगितलं मग आत्ता इलेक्शनच्या अगोदर आणि मध्ये आधी तुमच्या नेत्यांनी काही स्टेटमेंट केले की दिघे साहेबांच्या मृत्यूचं गुड आम्ही बाहेर काढू, याचा अर्थ काय? तुम्हाला काय म्हणायचं आहे? म्हणजे 22 वर्ष तुम्ही साहेबांच्याच मृत्यूचं राजकारण करत राहणार, ते पण स्वतःच्या स्वार्थासाठी. मग तुमच्या या दैवतावरती तुम्हाला ज्यांनी घडवला अशा ह्या नेत्यावरती जेव्हा अन्याय होत होता त्यावेळेला तुम्ही का म्हणून या 22 वर्षामध्ये चुप्प बसलात? का म्हणून तुम्ही सत्तेची सर्व पदं उपभोगलीत? का म्हणून तुम्हाला असं वाटलं नाही की माझ्या देवतावरती अन्याय झालेला आहे, ह्यापुढे मी कोणतंही पद घेणार नाही? त्यावेळेला तुम्हाला आठवलं नाही? त्यावेळेला तुम्ही आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद ही सगळी भोगलीत. मला असं वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि माझ्याबरोबर ही महाराष्ट्राची जनता नक्कीच या सर्वांना प्रश्न विचारेल. माझं तर आव्हान आहे या दिग्दर्शक जे आहेत, जे प्रोड्युसर आहेत, यांना सर्वांना की तुम्ही हे सगळ्या घटनात्मक जे काय दाखवताय, ज्या काही गोष्टी, ज्या काय डायलॉग तुम्ही खोटे, हे जे त्या प्रकार आहे, केविलवाणा प्रयत्न आहे आणि म्हणून या टीझरवरती जसा आक्षेप घेतोय तसं उद्या जाऊन पिक्चरवरती देखील आक्षेप घेतला जाईल. प्रवीण तरडे म्हणाले की दिघे साहेबांचं कार्य एवढं मोठं होतं, 2 चित्रपट काढून होणार नाही, तिसरा चित्रपट पण काढणार का? नक्कीच ना. मजेशीर गोष्ट अशी आहे, त्यांनी 3रा 4था त्या पलीकडे जाऊन 100 आणि 300 चित्रपट काढावे अशी माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे. पण ती काढत असताना जो प्रत्येक वर्गातील माणूस जो साहेबांबरोबर निगडीत होता, संबंधात होता, साहेबांचं कार्य जे उभ्या आयुष्यात या टेंबी नाक्यावरनं चालून पूर्ण जिल्ह्यामध्ये होतं, तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत होतं, ते खऱ्या अर्थाने जर का दाखवलं गेलं आणि दिघे साहेबांच्या काळातील असलेले अनेक मान्यवर, अनेक लोक जे काय काम करत होते त्यांना धरून जर का हा चित्रपट काढला गेला आणि लोकांसमोर खरी प्रतिमा जर का उभी केली गेली तर त्या बाबतीत नक्कीच स्वागत आहे. पण असं खोटं दाखवून आम्ही 2-4 जण साहेबांच्या जवळ होतो आणि आमच्याच आयुष्यात काहीतरी साहेबांनी घडवलं, बाकी सगळे काहीच नाही, हे जो प्रकार जो केला जातोय हे स्वतःच्या इमेज बाबतीत आहेत. माझं तर या लोकांना म्हणणं आहे, जर का तुम्हाला एवढा जर का शौक असेल स्वतःची इमेज बिल्डिंग करण्याचा, स्वतःवरती पिक्चर काढावा. दिघे साहेबांना धरून ते एक शिडी धरून का म्हणून स्वतःची इमेज बिल्डिंग करतायत, ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. मी तर सांगितलं ना टीजरवर, हे समजून येतं की खोटं आहे. मग आता असं झालं, हे वाक्य साहेब का म्हणून बोलतील? साहेबांनी कधीही कोणताही डिसिजन घेतला, कोणताही निर्णय घेतला, त्यांचे विचार एवढे पक्के होते, निर्णय पक्के होते, त्यांच्या मनामध्ये कोणत्याही ह्या बाबतीत शंका कुशंका नव्हती. दिघे साहेबांनी डिसिजन घेतला. मग असं असताना ते त्या काळात ह्यांना का म्हणून असं सांगतील? चित्रपटामध्ये टीझरच्या शेवटी असं सांगत होते की आनंद दिघे यांच्या मृत्यूचं कारण काय, म्हणजे हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे का? कारण की त्या ह्याच्यामध्ये टीझरमध्ये तसं दाखवण्यात आलं की त्यांना माहिती आहे सगळं. मग जर का असं होतं
तर मग 22 वर्ष का म्हणून चुपचाप बसलात तुम्ही? आणि 22 वर्षामध्ये तुम्हाला असं वाटलं नाही का की तुम्ही दैवत मानता ना, मग दैवतावरती होणारा अन्याय तुम्ही सहन करून घ्याल का? आपण सहन करून घेऊ? आपल्याकडे हे संस्कार नाही. या महाराष्ट्राच्या कुठच्याच घरामध्ये असे संस्कार नाही की आपल्या आई वडिलांवर, आपल्या दैवतावरती अन्याय होत असेल, काही चुकीचं घडत असेल तर त्या बाबतीत वाचा फोडायची नाही. पण ह्याच्या पलीकडे जाऊन 22 वर्षामध्ये सगळ्या सत्ता तुम्ही भोगली, सगळी पदं भोगली, स्वतःसाठी घेतलं, स्वतःच्या लोकांसाठी घेतलं, स्वतःच्या घरच्यांसाठी घेतलं. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला आठवलं का की दिघे साहेबांवरती अन्याय झाला? मग ही कुठची श्रद्धा होती? हा मोठा प्रश्न लोकांच्या समोर आहे. टीझरमध्ये काही चुकीचं दाखवलंय, चित्रपटामध्ये काही चुकीचं दाखवलं असेल तर चित्रपट बंद करणार. अहो नक्कीच. जर का तुम्ही बघितलं तर ह्याच्या बाबतीतली लोक आता रस्त्यावरती उतरतील. तुम्ही जर का नेटिझन्सचा जर का प्रश्न तुम्ही जर का बघितला सोशल मीडियावरती, तर आता लोक प्रश्न विचारायला लागली आहेत की तुम्ही कशा पद्धतीचा टीजर रिलीज करताय. हिंदुत्व जे बाळासाहेबांचं होतं तेच फॉलो करत दिघे साहेब पुढे चाललेले. आणि तुमचं म्हणणं असं आहे की दिघे साहेबांच्या मनामध्ये किंतु परंतु होता की मी जर का तुझ्या आणि म्हणजे शिंदेंना ते सांगतायत की तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये मी जर का आलो तर तू मला बाजूला टाक पण हिंदुत्वाला जवळ कर. हा प्रश्न हे दाखवतं की दिघे साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांवरती तुम्हाला प्रश्नचिन्ह आहे आणि तुमचं हिंदुत्व ह्यांच्यापेक्षाही मोठं हे दिसून येतं. काही आक्षेपार्ह बाब आहेत ते दिग्दर्शक तुम्ही आव्हान कराल का बघून टाकावे ते? अहो दिग्दर्शकाला स्वतःला पहिल्यांदा अक्कल हवी होती की दिघे साहेबांसारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या तोंडून तुम्ही या सगळ्या गोष्टी वधवून दाखवताना तुम्ही दाखवलं जात आहे. मला वाटतं की जर का हे थांबलं नाही तर नक्कीच याच्यावरती आक्षेप घेणार जसा या टीजरवरती घेतलाय. आणि महाराष्ट्राची जनता जसे मी प्रश्न विचारतोय तसा प्रत्येक माणूस प्रश्न विचारेल. 9 तारखेला पिक्चर रिलीज होते, ठाणेकरांना काय मेसेज आहे? मी सर्व ठाणेकरांना, माझ्या सर्व पालघरवासियांना, सर्व शिवसैनिकांना, तळागाळातील आणि जुन्या ज्येष्ठ शिवसैनिक आणि नागरिकांना, या महाराष्ट्राच्या जनतेला एकच आव्हान करीन की कुठेही भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. जसं पहिला धर्मवीर आल्यानंतर या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर स्वतः शिंदे बोललेले आहेत की पहिल्या पिक्चरमध्ये काही खोट्या गोष्टी आहेत आणि नवीन पिक्चरमध्ये काही मी खऱ्या आणणार आहे. मग खोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही दाखवल्या याचा अर्थ असा आहे की लोकांच्या भावनांबरोबर तुम्ही खेळलात. कारण की लोक ही त्यावेळेला रडलेली हा पिक्चर बघून. लोकांच्या भावनांशी खेळून तुम्ही स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केलात आणि तसाच दुसऱ्या पिक्चरमध्ये देखील कराल हे या टीजरवरनं स्पष्ट होतं. आणि म्हणून लोकांनी कुठेतरी सावध भूमिका घ्यावी. दिघे साहेब जसे या पिक्चरमध्ये दिसत आहेत तसे दिघे साहेब ह्याच्या पलीकडे आणि त्यांचे विचार, त्यांची नीतिमत्ता, त्यांची तत्व ही या सगळ्याच्या पलीकडे होती. दिघे साहेब हे 4 चौघांसाठी नव्हते तर उभ्या महाराष्ट्राच्या आणि ठाणे आणि पालघर या रहिवाशांच्या आणि तळागाळातील शिवसैनिकांसाठी होते. म्हणून लोकांनी बघत असताना कुठेही वाहवत जाऊ नये, आपली भूमिका ठाम असावी. आनंदीची पत्नी म्हणून तुम्ही कोर्टात जाणार काय अविरोधात? आत्ता तर टीजरवरती आक्षेप घेतलाय. उद्या जर का काही अजून चुकीच्या गोष्टी निदर्शनात आल्या तर नक्कीच कोर्टात जाऊ. औरंगजेबचे प्रमुख आहेत पण ह्यावर धनंजय म्हणजे असं म्हणतात त्यात काही ते तथ्य असं म्हणूनच अमित शहा. अहो वेडेपणा आहे. तुम्ही ह्यांचं म्हणणं ह्या संदर्भात असेल की मुसलमान बांधवांचं मताधिक्य जास्तीत जास्ती संघटनेला आलं, शिवसेनेला, बरोबर आहे. जर का तसं असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने कशा पद्धतीने मतदान केलेलं आहे, या देशाच्या नागरिकांनी या महाविकास आघाडीला कशा पद्धतीचा पाठिंबा दिलेला आहे आणि कशा या सीट्स वाढल्या या सगळ्यांनी बघितलेलं आहे. बरं, ह्या जे हे म्हणतायत की औरंगजेबांचे फॅन क्लब वगैरे आहेत, येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये हे नागरिक नक्कीच दाखवून देतील की हे नागरिक कोणाचे फॅन क्लब फॉलो करतात आणि कोणाचं नाही. राहिली गोष्ट, तुम्हाला जेव्हा मतदान कमी पडतं किंवा एखाद्या समुदायाकडनं तुम्हाला मतदान नाही आलं म्हणजे ते लोक उद्धव साहेबांच्या सपोर्टमध्ये गेले म्हणून तुम्ही त्यांचा विरोध करणार, म्हणून तुम्ही त्यांना विरोध दाखवणार आणि त्यांच्यामधलीच काही मतं तुम्हाला आली त्याच्या बाबतीत स्पष्टीकरण देणार नाही. मला असं वाटतं जे हिंदुस्थानामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक आहे हा हिंदुस्थानी आहे, त्याला तेवढा मान सन्मान आदर हा मिळाला पाहिजे. फक्त त्याच्या मतांवरती तुम्ही तुमचा अंकुश ठेवून चालणार नाही. इकडे जर का आपण म्हणतो लोकशाही आहे, त्या अनुषंगाने लोक आपापलं मत आपापल्या मताधिक्याने ते प्रचार प्रसार करत असतात, सांगत असतात. त्याचा आदर केला पाहिजे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नागरिक नक्कीच दाखवून देतील की हे कोणाच्या पाठीशी आहे. नक्कीच, म्हणजे राजकारण हे एका ठिकाणी, पण असं जर का असेल तर दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. सर, शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. आरक्षणाबाबत काही चर्चा होणार आहे?
काय? मला असं वाटतं पवार साहेब हे खूप मोठं व्यक्तिमत्व आणि खूप मोठे नेते आहेत. ते आणि स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतील तर त्यांच्यामधल्या चर्चांबाबतीत मी काही सांगू शकत नाही. पण नक्कीच जर का आरक्षणाबाबतीत असेल तर एवढे महिने जे लोक तात्काळत बसलेले आहेत ह्या सगळ्यांवरती हे प्रश्न सुटले पाहिजेत आणि हे लोकांच्या हक्काची गोष्ट आहे तर ती त्यांना मिळाली पाहिजे. लाडकी बहीण योजना सुरू आहे, मोठ्या महिलांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतात, दिवसेंदिवस त्यामध्ये कसं पाहतो? आपण बघाल की इकडे आमच्याबरोबर महिला संघटिका रेखाताई खोपकर आहेत. 2 दिवसा अगोदर त्यांनी आंदोलन घेतलं कारण की जे कोपरखेरण्यामधले ज्या आपल्या बहीण आहेत ज्यांच्यावरती अत्याचार झाले आणि ज्यांचा मृत्यू झाला हे लोकांनी आरक्षणाबाबतीत बोलत आहेत पण संरक्षणाबाबतीत काही बोलत नाही. जर का महाराष्ट्रातलीच नव्हे मणिपूरमध्ये काय झालं हे आपण बघितलेलं आहे, त्या बाबतीत कोणी एक चकार शब्द वापरत नाही. मग असं जर का असेल तर अशा योजना घेऊन तुम्ही लोकांना टेम्पररी रिलीफ काय देऊ शकतो ह्याच्याकडे प्रयत्न आहेत. पण ह्याची अकाउंटेबिलिटी घेतली की बाबा ह्याच्या बाबतीत ही योजना खऱ्या अर्थाने जेवढ्या योजना आत्तापर्यंत झालेल्या आहेत किंवा घोषित केल्या आहेत त्याच्या बाबतीत खऱ्या अर्थाने त्यांना मिळाल्या आहेत का, पूर्ण फायदा झाला आहे का, याच्या बाबतीत कोणीच बोलत नाही. नवीन नवीन योजना येतात. तुम्ही हा जो आपल्यावरती येणारं जे कर्जाचं जे डोंगर आहे ते प्रत्येक नागरिकावरती वाढतंय. मला असं वाटतं कुठेतरी ठाम आणि योग्य भूमिका योग्य दिशा या नागरिकांना दिली गेली पाहिजे आणि त्यांची डिपेंडन्सी वाढण्यापेक्षा त्यांच्या हाताला जो रोजगार पाहिजे जो आम्ही स्वतः पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलं, आदित्य साहेबांनी सांगितलं, त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. म्हणून अशा योजना येऊन चालणार नाहीत तर कुठेतरी या महिलांवरती होणारा अत्याचार पहिल्यांदा थांबला पाहिजे. मग बिर्याणी खाऊ घातल्यानंतर म्हणजे बसू नाही शकत का? म्हणजे कोणताही सण आला तर त्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई यांनी एकत्र नाही यायचं आणि ह्यांच्या पार्टीसाठी म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचं. म्हणजे ह्यांच्या पार्ट्या चालणार ते बरोबर आणि इतरांनी जर का सगळ्यांनी येऊन जर का सगळ्या वेगवेगळ्या जाती धर्मांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर तो चुकीचा. काय विचार आहे सर? विशालगडच्या प्रकरणात आपण कसं पाहतो? कारण की त्या ठिकाणी शिवभक्त आहेत त्यांच्यावर जो अन्याय झाला नाही, माझं असं म्हणणं आहे जर का खऱ्या अर्थाने तिकडे अतिक्रमण झालेलं आहे तर ते नक्कीच नुसतं तिकडेच नाही तर कुठेही झालेलं अतिक्रमण जर का चुकीच्या पद्धतीने असेल तर ते काढलं गेलं पाहिजे, याच्या बाबतीत कुठे दुमत नाही. पण लोकांना जर का त्रास देऊन होणार असेल, लोकांच्या घरामध्ये जर का काही नको ती लोक आत्महत्या शिरून जर का त्यांचं आयुष्य जर का खराब करणार असतील तर ते योग्य नाही. पुण्यानंतर वरळी आणि आता मुलुंडमध्ये देखील वितरण प्रकरण झाले. एका ओढीकारांनी 2 रिक्षावाल्यांना उठवले, त्यामध्ये 4 जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक. याच्यावरनं दिसून येतं की लोकांना कुठेही कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. हे अत्यंत दुर्दैव आहे. जर का पहिल्या केसमध्ये जर का त्या आरोपीला एसे लिहून म्हणजे ते लिहून जर का पाठवलं गेलं नसतं तर कुठेतरी याला त्याच वेळेला चपराक बसली असती. पण ते न करता हे केल्यामुळे आणि ह्या अशा चुकीच्या घटनेला हात दिल्यामुळे या गोष्टी वारंवार वाढत आहेत. या कुठेतरी थांबल्या पाहिजे. गृहमंत्री कुठेतरी कमी पडतात? 100% कमी पडतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.